आज मासे नेणार आहेत. जवळजवळ 4,000 काहीतरी मासे काढणार आहेत. तर 4 जणांना मी सांगितलंय, म्हणजे भाऊ वगैरे आला आणि आहेत माणसं. तर आजच्या सगळ्या अपडेट मी देतो तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. प्रोटीन पण घेतलेलं आहे वडापाव सगळ्यांना, कारण काम जरा जास्त आहे त्यामुळे. खाणं आहे ना त्यांचं, ते गोडाऊनमध्ये ठेवतो, कारण घरून आणायला वगैरे खूप लांब जातो. तर इथे ठेवलेले आहेत. आता 2 बॅग घेऊन जातो मी, म्हणजे कसं त्यांना मासेवाल्यांना तर खाणं घालायचंच आहे. आणि मग काढताना कसं टाकलं की ते काढायला भेटतीलच. बघू आता, CNG वरूनच घेऊन जातोय. एक पिशवी ठेवलेली आहे, ह्याच्यावरती अजून एक पिशवी ठेवणार. 40 किलोची एक आहे, म्हणजे 80 किलो आमची CNG प्लस आता 75 किलो वजन घेऊन एवढा मोठा चढाव आहे. माझा चेहरा तुम्हाला नाही दिसणार. आता जो गोडावन पासून जो डॅम वर रोड गेलाय, तर सगळं तुम्हाला मी दाखवतो. तर गाडीवर माझं वजन आहे 80 किलो आणि प्लस माझं वजन. खूप मोठा चढाव आहे. तर बघू, चढते आमची CNG. ते जवळजवळ पुण्यातून एक 5 किलोमीटर आहे. आता आपण डॅम मध्ये एंट्री करतोय. एंट्री वगैरे करून झाले, कारण डॅम एवढा सिक्युअर आहे की तिथे कोणाला पण असं पाठवत नाही परवानगी शिवाय. आता कसं पर्यटक वगैरे येतात, त्यामुळे खूप त्यांना स्ट्रिक्ट व्हावं लागतं. डॅमचा एंट्री आहे हा. हे लाईटचा पण प्रोजेक्ट आहे, म्हणजे पाण्यावरून ते लाईट वगैरे करतात ते पण आहे. हा एक छोटा ब्रिज, हे त्यांचं ऑफिस आहे. गेट आहे, एंट्री करून गेलं, त्यामुळे मी गेट डायरेक्ट होतो आतमध्ये जाऊन त्यांना लावून देणार. गेट तो लावेल. ते दिसत नाहीये. तेच कुठेतरी असं लावेल तो गेट. मला तर आता खाली उतरून परत हे लावायला जमणार नाही. तर आता हा पहिला चढाव चालू झालाय. बाकी वजन आहे आता. पूर्ण गाडी सेकंड वरतीच आहे. पिशवी जर कसं चढावाला लोड मागे जाणार, त्यामुळे पिशवी आधीच ऑलरेडी ते करून ठेवली. टेन्शन नाही पडायचं. यस, कम ऑन CNG. हा डॅमचा एवढा मोठा चढाव आहे, म्हणजे तुम्ही टेन्शनच घेऊ नका. काय रिव्ह्यू असेल हा बजाज फ्रीडमचा. हा गेट वगैरे आहे. हा गेटच खूप उंचावर आहे, म्हणजे बघा मी किती वरती आलं. प्लस परत हा एक चढाव. ते जवळजवळ एक डोंगर असतो. डोंगर केवढा मोठा असतो आपला डोंगर. एक स्टेप आहे आणि आता ही 4 जण आणले आहेत, त्यांना एका दिवसाचे 500-500 रुपये देणार.
ते डॅमचे ओनर आहेत ते पण आलेले आहेत. बस माझा भाऊ आणि ते बॅग बॅग घे पडतली आलीच इकडे पुढे पुढे घेऊ हे थांब पुढे घे. पाणी खाली गेलं होतं. मी सगळे उतरलोय खालती म्हणजे एका ह्याच्यावर सगळे जाणार नाहीत पण एक डेड बॉडी मिळाली आम्हाला. बिचारा काहीतरी झालं असेल असा पाण्याच्या वरती आला तर माहिती नाही मेला. आता हे 4 जण आणि मी 5 परत येऊन जाणार. हा वळा तुम्ही. ही टाईट येतली पण लवकर पोचतला ती जरा थोडी ही सोडू नको आधी. माझ्या मागायला पण हिना कसं आपल्या व्हिजा होतला होतीच घेऊन पाठी व्हिजा हा रशियाच्या समोर ते ह्या काढा नाही अडकते रशी साईड सोडू नको अशी. हा आता ओढा ही सोडा आता ही ओढा ते सोडून द्या ओढा. हात अजिबात सोडू नको. करतो का सांगा. इधर रे अशीच घे हात सोडतले अशी सोडू नको. ड्रायव्हर नाहीच बसून पण नाही कसा काय करतो तू का पाठी आता सावकाच ओढा. दादा कुठे लावलेला बघा बिया नको काय टेन्शन नाही. कोंडीतलं मासे काढलेले दादा तर व्हिडिओ करून ठेवा या बायको गो समजा पूर्ण गेजच काढल्यानी ना की त्याच्यात गावठी मासे पण भरपूर आहेत. गेज घेऊन येऊ का म्हणजे काय करूचा दुसऱ्या गेजला झाडा बांधून ते त्याच्यात टाकायचे. ते काढताना जे हे येतील ना गावठी मासे एकाच काळ सगळे घेऊन ये. सोड ना तर तू नाही सोडूचे रे नाही सोडू तशी सोडू नको हा. तर मित्रांनो इकडे लक्ष द्या. तर आमचे बॉडी बिल्डर रत्नागिरी श्री येत आहेत. रत्नागिरीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव गाजवलेलं आहे. असे एकमेव बॉडी बिल्डर आपल्यासमोर येत आहेत. आमचं भाग्य नशीब की त्यांच्याशी आमची भेट होते. ते ह्यावर्षी त्यांची मोठी तयारी चालू आहे कारण प्रो कार्ड घेऊन ते बाहेरच्या देशात जाणार आहेत. तर त्यांचं आगमन फोंडामध्ये झालेलं आहे. 40 किलोची बॅग ते सहज खांद्यावर घेऊन येत आहेत. तर त्यांचा पहिला फोटो आणि त्यांची सही घेतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे. आणि इथे नाही टाकायचं आहे पुढे. तर आमचे लेग बघा लेगची साईज बघा लेग काप्स बघा. बॅग तर म्हणजे एक 4-5 इनोवा थांबा 1 मिनिट 4-5 इनोवा पार्क होतील अशी बॅग आहे त्यांची. ते पण मी टिप्स त्यांच्याकडून घेणार आहे म्हणजे कोणती एक्सरसाइज काय वगैरे सगळं. सर एकदा फ्लेक्स करा बॅक. हो हां बॅक डबल बायसेप. ओ माय गॉड मस्त. जे आम्ही मासे नेणार आहोत म्हणजे ते मासे नेणार आहेत विकायला तर ते ह्याच्यामध्ये थोडं झाडं वरती गेलं आपण. तर ते सगळ्यांनी हेल्प केली आपल्याला. आणि आता आम्ही एक नवीन असंच एक गेज तयार केलं. जे घातले मासे काढून या गेजमध्ये टाकून हा जो गेज आहे तो आम्ही पूर्णपणे ओढत त्या विक्रीसाठी ते वरची टेम्पोमध्ये भरून ते घेऊन जाणार. दाखवते सगळं व्हिडिओ पूर्ण बघा. हे आमचे मच्छीमार होडी बांधव मोठमोठे मासे पकडतात एक्सपर्ट आहेत.
हे एकदम एक्सपर्ट आहेत पोहण्यामध्ये, तरी त्यांना लाईफ जॅकेट लागतं. इकडे बघा. तसं नको मरत तो गावठी दे इकडं. दे दे कसे टाकतील मरू दे त्याला मरू दे नंतर काढू शकतो. इकडेच मार इकडेच मार. घेतलं ना इथे पण आहे ते बाबू बाबू का लागतात काय रे बाबू धरता कुस लागल्यावर गप्प होतोय. आता जे मासे आम्ही 250 मासे याच्यामध्ये टाकले आहेत त्यांचं मग ते घेऊन जाणार तिकडे. मग एक सेपरेट गेज आम्ही तयार केला, त्याला झाडं बांधलं आणि त्यात आम्ही घेऊन जातोय. आता फायनली इथून आम्ही मासे घेऊन आलेलो आहोत. ही आमची दुसरी कोळी बांधव येत आहेत मागून. आम्ही मेन कारागीर कोळी बांधव ह्याच्यामध्ये मासे आहेत ते घेऊन जातो. हा पूर्ण गेज आम्ही ओढत तिकडे नेतो. तिकडे मासे न्यायला आलेले आहेत, लाल टपकळत आहेत तिकडे. आता ते त्यांना आम्ही भरून देणार आणि मग ते घेऊन जाणार. ही आमची बोट जरा स्लो आहे. चला रे चला भेटू. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळे मासे आम्ही किनारे आणले, आता ते घेऊन जातो. त्यामध्ये त्याचं ज्यादा वजन टाक आहे ते वजन करून घेऊन जातो. दोन ग्लोव्ज घाला आणि दोन हातांनी पकडा आणि टाका. आलेलो आहोत तर कसं वजन करतील काय करतील बघूया. म्हणजे तापत नाही पाण्यात डायरेक्ट वजनच करू. तसं नाही बघलं लगेच काटा हाताला काटा बसली सर राहणार किती झाले काटे आता. ते आता टेम्पोतून मासे मिळाले आणि आतमध्ये मासे ठेवले ते आता घेऊन जातील. मी पण निघू पूर्ण टेम्पोतून घेऊन जातील. आता ऊन जरा स्टार्ट झालं आणि मेन म्हणजे विषय काय ते पूर्ण चढाव आहे त्याच्यावरूनच वरती मासे आणायला थोडा दम लागला. सगळेच दमले तर झालं ऑलमोस्ट काम. आता घरी निघू. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, लिंक मित्रांमध्ये शेअर करा. असेच नवीन नवीन चे ब्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.